भारतीय स्वातंत्र्याच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबेवाडी इथं विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठल रोडगे उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक पोपट पाटील यांनी केले। त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व समजावून सांगितले। स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली। यावेळी स्वच्छता, साक्षरता आणि सामाजिक जनजागृती विषयक घोषणा देत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भक्तिमय कवायतीनं उपस्थित पालक व ग्रामस्थांची मनं जिंकली। विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगणारी मनोगतेही व्यक्त केली। यावेळी मनसे तालुका उपप्रमुख अशोक गोफणे यांच्या हस्ते शाळेत आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले। तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी तसेच शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान गावातील ज्येष्ठ नागरिकांचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। निपुण महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत लीडर मातांचाही विशेष सन्मान करण्यात आला। शाळेच्या वतीनं ग्रामस्थांकडून साक्षरता प्रतिज्ञा व निपुण प्रतिज्ञेचं सामूहिक वाचन करून घेण्यात आले। कार्यक्रमास मेजर गोपीनाथ हके, उपसरपंच भैया शिंदे, मनसे तालुका उपप्रमुख अशोक गोफणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन गोफणे, नाता नरुटे, तात्या शिंदे, तुकाराम गोफणे, सुशील नरुटे, रेश्मा हके, नीता नरुटे, शांता कांबळे यांच्यासह ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आले। सहशिक्षिका श्रीमती गीता गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले। उत्साहपूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला।